यानंतरचे जे संघ आहेत त्यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि या 3 ओव्हर नंतर आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. लगेच टॉस देखील केला जाणार आहे. आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि आई गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा असे 2 संघ असतील. दोन्ही संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवा आणि 3 षटकाच्या समाप्ती होण्या अगोदर आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. त्यानंतर आई मोरदेवी स्पोर्ट्स राजावली ए हा संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा. पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. संजय असा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती विकेट. बिग ब्लो. वैभव धूम मागच्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. बघा पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे आणि आता उत्साह हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त चेंडू टाकला आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न वैभव धूम याचा आणि तो 0 वरती इथे बाद झालेला आहे. दुसरा बॉल देखील खूप चांगल्या टप्प्यावरती इथे हाताळला गेलाय. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेला होता. चांगली रणनीती ती आखलेली आहे आणि अचूक टप्प्यावरती बॉलिंग देखील केली जाते. खूप चांगली कामगिरी इथे आपल्याला संजय करणं पाहायला मिळतंय. संजय खोपडकर आपण पाहतोय. नित्यसाई लोहियानगर संघाचा चॉकलेट बॉय आणि सध्या चांगली कामगिरी तो करताना दिसतोय. या सीझनचा आपण जर विचार केला तर चांगला फॉर्म त्यांनी देखील दर्शवलेला आहे आणि काही ट्रॉफीज 2 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती देखील राहिल्यात या सीझनमध्ये. तर पाहतोय केतकी बॉईज खंडीपाडा या सीझनमध्ये 2 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती देखील आहेत. इथे पाहतोय इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक आहे. शतरक्षकाने तिकडे सोडलाय झेल आणि चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोका भी दिया और चौका भी दिया. बघा संधी निर्माण झाली होती, संधी साधली होती तिकडे, मात्र शतरक्षकाला त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि योगेश याला इथे जीवनदान मिळालंय आणि 4 धावा देखील इथे मिळालेल्या आहेत. धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले 3. संजय खोपडकर चांगली सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी. इथे बघा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. लाईन मध्ये हा चेंडू इथे ठेवला होता, लाईन मिस केला मी तर म्हणेन यावेळेस योगेश याने. योगेशला आपण नेहमीच सलामीसाठी येताना पाहिलंय, मात्र या मॅच मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. सिंगल डबल खेळण्यासाठी तो माहीर आहे, चेंडूला गॅप मध्ये खेळण्यासाठी तो माहीर आहे. मात्र आता मोठे फटके देखील त्याला खेळावे लागतील, चौका षटकात त्याला ठोकावे लागतील, कारण वैभव धूम हा 0 वरती बाद झालेला आहे. इथे पाहतो इनफिल्डच्या करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे, गॅप शोधलाय आणि अशाच फटके खेळण्यासाठी माहीर आहे योगेश धूम. त्याच्या बॅट मधून हा 2रा चौकार.
थँक्यू. आपण पाहतोय बॉल टाकून झालेले आहेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. संजय या चौकाराने थोडासा महागडा ठरतोय. धावसंख्या झालेली आहे 8. 30 ते 35 धावा या धावफलकावरती लागल्या तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. इथे बघा पुन्हा एकदा कमबॅक अपील झाली आहे. जोरदार अपील होती गोलंदाजाकडनं, मात्र अपील ही फेटाळून आलेली आहे. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे 8 आणि एक गोल्डन विकेट देखील मिळालाय वैभव धुमियाची. अशी दूर नको जास पोरी तू ये ना जवल अशी दूर नको जास. पोरा तू असाच करस वायदा करस ना विसरून जास. पोरा तू असाच करस वायदा करस ना विसरून जास. थँक्यू डीजे. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं संगीत इथे वाजवलं तर डीजेच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्यासाठी आरंभ येतोय. आरंभ कोम मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलाय. बॅटिंग असेल बॉलिंग असेल खूप चांगली कामगिरी आरंभ याच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. बघा पहिल्या षटकासाठी नक्कीच 5 मिनिटं घेतले गेलेत आणि हे दुसरं षटक देखील त्यांना 5 मिनिटांमध्ये नक्कीच कंप्लीट करावं लागणार आहे. नाहीतर तुम्हाला एक शतरक्षक जो आहे 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय, मात्र चांगले शतरक्षण आहे होताना दिसले आपल्याला तिकडे. इथे बघा अतिघाई संकटाला आमंत्रण दे. फलंदाज बाद योगेश धूम हा धावची झालेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा विकेट मिळालेली आहे. धावचीच्या सुरुवात योगेश हा बाद झाला. योगेशने 2 चौकार ठोकले होते, मात्र तो धावची झालेला आहे. बघा धाव घेण्याचा प्रयत्न होता. राजाने मात्र त्याला थांबवलं होतं. कॉलिंग झालं होतं, मात्र ज्या प्रकारे धावत सुटला होता मागे प्रयत्नाकडे त्यांचा नक्कीच वेल मिळालेला नाही आहे आणि ते धावची झालेले आहेत. यानंतर टॉस हा केला जाणार आहे. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि आई गावदेवी स्पोर्ट्स मानीचा पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. ते पाहतो आपण इनफिल्डच्या वर करण्याचा प्रयत्न. कव्हर डीप कव्हर मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. 2 धावा घेण्याची संधी तिकडे प्राप्त झाली. चांगले शतरक्षण. चांगला थ्रो देखील झालाय आणि आपण पाहतो 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतो 11 या आकड्यावरती. आपण पाहतो यष्टांच्या मागे शैलेश भगत किपिंग साठी नक्कीच ग्लोव्ज वापरलेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने इथे बघा फोर्स करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुली हा चेंडू इथे ठोकलाय. लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं 6 धावांकरता खूप चांगला स्ट्रोक. षटकार. आपण पाहतोय विकेट किपर साठी हँड ग्लोव्ज आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिलेली आहे. या अगोदर मान्यता नव्हती, मात्र आता ती मान्यता दिली गेली आणि पाहतोय शैलेश ते हँड ग्लोव्ज घालून यष्टांच्या मागे यष्टरक्षण करतोय. बघा इथे किरण धूम आलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील किरण धूम याने षटकार ठोकला होता, मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर हा षटकार. धावसंख्या आता वेग पकडताना दिसते आपल्याला. 17 धावा. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक पोहोचू शकलेला नाहीये तिकडे.
एफर्ट्स तर खूप चांगले लावलेत. चांगले लावलेत, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा, किरण धूम याने चांगली कामगिरी केलेली आहे. 3 बॉलमध्ये त्याने 10 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. सिंगल डबल षटकार चौकार धावसंख्या आहे ते पुढे सरसवण्याचा प्रयत्न. धावसंख्या होते 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपल्याला ज्याचं शेड्यूल आहे तो वेळेत कंप्लीट करायचा आहे. वेळेवरती सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ते थोडासा पावलांमध्ये चुकतोय, रणमध्ये चुकतोय आणि स्वतःला थांबवतोय. आरंभ आणि आतापर्यंत जर बघितलं तर 11 धावा खर्च केलेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती, मात्र या मॅच मध्ये थोडासा तो महागडा ठरला. मात्र विकेट जाण्याची शक्यता, विकेट मिळवलेली आहे. जयेश होते तिकडे, त्याने खूप चांगला झेल पकडलाय, मात्र हाताला वेदना देखील झालेल्या आहेत. फलंदाज बाद. चला, शेवटचा एक बॉल इथे अजूनही बाकी आहे आणि पाहतोय आपण 10 मिनिटं ही नक्कीच कंप्लीट झालेली आहेत. बघा, 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं दिला होता आणि 10 मिनिटं ते कंप्लीट झालेली आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू ते डॉट. षटकाची समाप्ती. 2 षटकं इथे कंप्लीट झालेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ. पंचांनी लक्षात घ्यायचं आहे, 2 षटकासाठी आपण पाहतोय 10 मिनिटांपेक्षा जास्त अवधी इथे घेतलेला आहे. म्हणजे एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलमध्ये इथे नक्कीच घ्यावा लागेल. बघा, 10 मिनिटांपेक्षा जास्त अवधी झालेला आहे. 11 मिनिटे 10 सेकंद इथे नक्कीच 2 षटकांसाठी हे तुम्ही वेळ घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे 4 क्षेत्ररक्षक हे तुम्हाला 30 ऍड सर्कलमध्ये ठेवावं लागतील. धावसंख्या झाली 19 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जयेश येतोय. जयेश वाघ. राज घाटा आलेला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. चला, दोन्ही संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. पहिला बॉल डॉट बॉल. बघा, राज घाटालेच्या हातामधून बॅट निसटलेली आहे. बघा, हातामध्ये ग्लोव्ज आहेत, ते देखील ग्रिप ही झालेली नाही आहे आणि आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा झालेला आहे. या अगोदर पाहतोय संतोष वलवी याच्या हातामधून देखील बॅट निसटली होती आणि आता राज घाटालच्या हातामधून बॅट निसटलंय. कालच्या दिवसामध्ये देखील असं चित्र आपण बघितलं होतं. अजय धोदडे यांचं आगमन झालेलं आहे. मिस्टर अजय धोदडे, सिक्सर किंग म्हणून ज्यांना संबोधलं जातं. 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती देखील आहे आणि आज ते आपल्याला
इन ॲक्शन पाहायला मिळतील या मैदानावरती. आपण पहिला दिवस जर बघितला, राहुल गोंड त्याला देखील सिक्सर किंगची पदवी दिली गेली. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने देखील केला आणि त्या दिवसामध्ये 5 षटकार त्याने ठोकले होते. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार ठोकण्याची संधी त्याच्याकडे होती, मात्र गोलंदाजाला त्यांनी तिथे सन्मान दिला. त्या इनफिल्डवर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे, चेंडू सरळ गॅप मध्ये निघून जातोय 4 धावांकरता. थँक्यू डीजे. आपण पाहतोय इथे हा चौकार आलेला धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. ज्यावेळेस मयूर बाबर हा टास्क करण्यासाठी आला, त्याने सांगितलं होतं की वैभव धूम चांगली कामगिरी करतोय, मात्र त्याला बाकी खेळाडूंची साथ देखील मिळणं तेवढेच गरजेचं आहे. बघा या मॅचमध्ये वैभव 0वरती बाद झालाय, मात्र राज जे सूत्र आहे आपल्या हातात घेताना दिसतो. यावेळेस देखील चांगला फटका ते केला गेलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं थ्रो, चांगलं फेकी इथे झालेली आहे. फक्त एकच धाव मिळालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये यस पंच इथे आता रेफर केलंय. पंचांनी थ्रो गोलांसाठी चेक करण्यासाठी. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. चेक केलं जाईल थ्रोसाठी. चेकसाठी नक्कीच हा रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. जे एक चांगलं डिसिजन आहे तो नक्कीच पोहोचवला जाईल. तर हा चेंडू नो असेल, नो बॉल, नो चेंडू. लगेच पंचांनी तिकडनं बघितलं आणि लगेच पंचांनी सांगितले की आपण चेक करायचं आहे आणि इथे चेक केला गेलाय. आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय की हा चेंडू असेल नो. आणि आता हे षटक कंप्लीट करण्यासाठी आता नव्याने गोलंदाज येतोय. विलास येतोय. विलास माळी. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे असेल मयूरकडे. इथे पाहतोय आपण बघा फ्रीडचा चेंडू आहे. बघा पंचांचं देखील लक्ष नव्हतं आणि गोलंदाज देखील लक्ष नव्हतं. गोलंदाज अति उत्साहामध्ये होता. जोरदार अपील झाली आणि पंचाने देखील अपील उचलून धरली होती. मात्र फीडचा चेंडू आहे. एक धाव इथे कंप्लीट. धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यस पंच पुन्हा एकदा थ्रोसाठी इथे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला पंच चेक करतील त्या अगोदर आपले मान्यवर उपस्थित झालेले आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य मयुजी शेंडे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तसेच आनंदजी करंडे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर चेंडू असेल, चांगला चेंडू.
तीन चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. या षटकामध्ये भरपूर काही पाहायला मिळायला आपल्याला. डाऊन द लेग हा चेंडू इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, वाईड चेंडूची नोंद इथे झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात झाली. वैभव धुमेची विकेट मिळाली पहिल्या बॉलवरती. मात्र त्यानंतर राज घाटाल आणि योगेश धूम यांची चांगली पार्टनरशिप झाली. त्यानंतर किरण धूम याने 10 धावा बनवल्या आणि एक चांगला टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न इथे पाहतो आपण. टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे आणि बघा चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. सॉफ्ट हँड हा झेल तिकडे पकडला गेला आणि राज घाटाल याची खेळी इथे संपुष्टात आली. फलंदाज बाद. थँक्यू डिझी. चला बॅटरने घाई करायची, लक्षात घ्या. बॅटर आपण लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे. आणि दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. या षटकातील बॉल टाकून झालेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ ते बाकी आहे. यानंतर आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि आई गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाबद्दल बोलायचं झालं तर या सीझन मध्ये नंबर 1 वरती रँक करतोय आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये. पुढे ससन करण्याचा प्रयत्न इथे स्टंपिंग केलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. आता नवर बॅटर येतोय मिस्टर विकास भोईर. उस्मान पटेल ऑफ कामन म्हणून त्याला संबोधलं जातं. त्याची देखील शैली जर आपण बघितली, मोठे फटके खेळण्यासाठी तो माहीर आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवणं हे त्याचं काम आहे. पाहूया आता फक्त त्याच्याकडे एक चेंडू आहे आणि एका चेंडूमध्ये किती धाव बनवेल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. या बॉलवरती जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा ह्या महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये. पाहूया शेवटचा एक बॉल बाकी आहे. शफलून चेंडू हा फटका ते केला गेला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे. फेकी थोडीशी खराब झाली आणि आपण पाहतोय फक्त 2 धावा या इथे नक्कीच धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 धावा. 30 धावांचं लक्ष एक चांगला टोटल इथे ठेवला गेलाय. आपण लगेच जातोय टॉस कडे. टॉस केला जाईल. एका बाजूने आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल तर एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स मानीचा पाडा. थँक्यू डीजे. आपण टॉस करतो कॅप्टन या.
एका बाजूने आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ, तर एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आनंदजी करांडे साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाणार आहे. अगोदर आपण टॉस शौल करून देऊया. एका बाजूने टेल आहे, एका बाजूने हेड आहे. हेड असा कॉल आणि इथे आलेला आहे टेल आलाय, म्हणजे टॉस जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा टीमनं. सरांना विनंती आपण जाऊन स्थानना पण नवा शुभेच्छा दिल्या जात आहेत. अजय, टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेते, मागचं कारण काय? चेस करू नक्कीच. या सीझनमध्ये किंवा मागची सीझन असेल, तुमचा संघ नाईट टुर्नामेंट खेळलाय की प्रथमच खेळतोय? नाही, याच्या अगोदर खेळलेला आहे. एखादी दुसरी तिसरी मॅच असेल त्यांची नाईटला. डे मॅच आणि नाईट मॅच ह्यामध्ये फरक काय जाणवतो तुम्हाला? नाईट मॅचमध्ये थोडं असं काय होतं की असं वाटतं की मोठी मॅच खेळतोय आणि त्या खेळण्याचा आनंद अलग असतो नाईट मॅचला. आणि हे आयोजन नियोजन केलंय ह्याबद्दल काय म्हणाल? खूपच चांगलं नियोजन आहे. अशा मॅचेस झाल्या पाहिजेत आणि बघू पुढच्या वर्षी आमचा पण प्लॅन होता ठेवण्याचा, पण पुढच्या वर्षी नेक्स्ट वर्षी नक्की आमचा पण असेल. मयूर, तुमच्याकडे येतोय. टॉस तुम्ही गमावलाय, अगोदर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध. म्हणजे टॉस जिंकला असता, तुम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं असतं, तर बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धाव बनण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45च्या जास्त पर्यंत करू. या सीझनमध्ये आपण पाहतोय की तुमच्या संघाने सर्वात जास्त ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत, नंबर 1 वरती रँक करतोय. त्या डे मॅच झालेल्या आहेत, आता तुम्हाला नाईट मॅच खेळायचे आहेत. आपण जर बघितलं, अतुल ठाकरे हा जास्त जास्त नाईट मॅच खेळत असतो. असा कुठला खेळाडू आहे तुमच्या संघामध्ये की त्याच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील अतुल सोडून? अतुल एकटाच नाईट मॅच खेळतो, पण आज सगळ्या संघाला सांगितलंय की सगळेजण 100% द्या, नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. या सीझनमध्ये सर्वात जास्त ट्रॉफीज तुमच्या संघाच्या नावावरती आहेत. खेळाडूंना काय सांगशील? नक्कीच चांगला खेळ करा, नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच पुढे जाऊ. चला, आपल्याला देखील शुभेच्छा असतील. अजय, आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा या टीमनं. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाला संघाला बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊया आपण डीजेकडे, ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर लाईव्ह ऍक्शन सोबत जॉईन होऊया. हॅलो चेक. तर या ठिकाणी मॅच सुरू होते. लक्षात असू द्या, या ठिकाणी आपण फक्त ॲक्शन थ्रूला नो याचाच या ठिकाणी रन मिळत असतो. पेनल्टी नाही आहे. जयेंद्र बागे सर, तुम्ही विचारणा करी होती. तर धावसंख्या झाली 29-30 धावांचं लक्ष आहे. तर एक धाव सुद्धा होती, त्याच्यामुळं 29 धावा ज्या आहेत त्या ऍक्च्युअल बरोबर आहेत. हलक्या हाताना या ठिकाणी संधी होती, अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा.
थोडं पुढे येणं गरजेचं होतं, मात्र प्रथमतः चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि चौकार गेला. हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू भी हंस बैसावे गावात तुझे पूजेला जमलाय बघ लोक सारा देवला तुझे पूजेला जमलाय बघ लोक सारा देवला. थँक्यू डीजे. वैभव धूम यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय. प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. वैभव याच्या षटकामध्ये नक्कीच वैभव यांनी एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. इथे ती कॅश करणं गरजेचं होतं, कारण आपण जर बघितलं तर एक जबरदस्त गोलंदाजी या आदरणीय सन्माननीय अविनाशजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत आणि त्यांच्या जोडीला अजून काही सहकारी आहेत. त्यांच्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. बघा, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करणारा एक व्यक्ती. नशिबाची साथ बघा, फलंदाजाला किती मिळते, मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून थोडस काहीतरी चुकलंय आणि चुकीला माफी नाहीये. फलंदाज 4 धावा नक्कीच त्याच्या संघाला मिळतील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. थँक्यू डीजे. बघा, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळेल आदरणीय सन्माननीय अविनाशजी ठाकरे साहेब, त्यांच्या जोडीला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मला वाटते चेंडू आलेले आहेत साईडला. साईनाथ भुयाल आहेत यांचा सुद्धा. ओ वा, क्या बात आहे. बघा, शतरक्षक काय करत नाहीयेत, त्यामुळं वैभवाने ठरवलं की आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच जयेश वाघ. देखो देखो आ DJ Pamya in the mix. तू ही मेरा जुनू यारा, तू ही अरमान है, तू मेरे सांसों में, तू मेरी जान है. मेरा मान, मेरा तांजा, मेरा मान, मेरा तांजा. काय जबरदस्त गोलंदाजी होती. प्रत्येक चेंडूवरती एक संधी होती, प्रत्येक चेंडूवरती एक मौका होता, प्रत्येक चेंडूवरती एक जबरदस्त असा गोलंदाजीचं पृथक्करण वैभव याच्या माध्यमातून. प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून वैभवाला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मी म्हणून पहिल्या चेंडूवरती जो झेल या ठिकाणी उडाला होता, त्या झेलमुळं एक संधी निर्माण झाली होती, तो बाउंड्री गेला. त्यानंतर बिहाइंड द विकेट या ठिकाणी एक बाउंड्री मिळाली आणि आता विकेट आला. आहा, क्या बात आहे. फलंदाज कोण आहे तिकडे, तर फलंदाज आहे सूरज खोपटकर. व्हॉट अ बॅटिंग, सुपर्ब. रिस्क घेतली होती, आयुष्य हे मोठं रिस्क आहे आणि सूरज याने घेतलेली ही रिस्क बघायला मिळाली. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. बघा, गोलंदाजाने प्रत्येक चेंडूवरती एक संधी निर्माण करून दिली आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने त्या संधीच नक्कीच मातीच केले असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक हे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय साथ देत नाहीयेत, हे आपल्याला बघायला मिळतंय वैभव याला. आणि त्या प्रत्येक चेंडूवरती एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. बघा, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. आपण पाहू शकता काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर बघितलं तर यस, टायमिंग या ठिकाणी फार महत्वाचं आहे. चंद्र बागे सांगतात की टाइम सुद्धा पाहावा लागेल, मात्र बाउंड्री गेल्याच्या नंतर टायमर हे स्टॉप होत असतं. मात्र विनंती असेल की थोडंसं गोलंदाज कर्णधाराकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
वाईट चेंडू चुनून पंचांच्या माध्यमातून आले आणि हा रेफर केलेला आहे डिसिजन आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल येस. या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं आपण जर बघितलं प्रथम दर्शनी असं वाटतं की हा चेंडू लिगल बॉल आहे, मात्र व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईटनं धाव फलक आपण जर बघितलं तर वाढलं गेलंय, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. असं वाटत होतं की ते एका चांगली गोलंदाजी होत्या, मात्र शतरक्षकांच्या थोड्याशा लेझी एलिगन्समुळं थोडासा धावसंख्या वाढायला लागलेली आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आलाय लोहियानगर. हो क्या बात आहे, अजून एका विकेटचं पतन झालंय आणि धाव संख्या 13 असताना अजून एक फलंदाज बाद. सूरज खोपटकर हा बाद झालाय. मोठमोठे गार केले गंमत मधी चल 0-2 वर आली कंपनी शेवटपर्यंत. लक्ष दे कोणाला पिल्लक मध्ये हित गाजवायला डॉनाला घालवून टाकल जर राष्ट्रात कोणाला नुसती आई जमाला नेम भावचा कोणाला. हो वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या लाईफ मध्ये फक्त पक्षीचा कोणाला, बाकी काय नाही. दोन लोक चालतात पण भरडी भाई नाही, तुमच्या कुठल्या बी छातीची कुणाला सुटकी नाही. स्वतःला बसवणार पद्धत थँक्यू मध्ये विजय. डॉन समोर वाजायचं इज्जत. काय जबरदस्त गोलंदाजी होते वैभवच्या माध्यमातून. जरा वेळेला महत्व द्या, वेळेला महत्व द्या. फलंदाज आपण थोडासा वेळ जास्त घेतात, त्यामुळे विनंती असेल की ते आपण शत्रुरक्षण करणाऱ्या संघावरती मग नक्कीच ते वेळेचं बंधन घालू शकत नाही. जर आपण वेळ झाला तर नक्कीच मग समोरच्या एखाद्या यस जर तुम्हाला चेंडूविषयी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे करू शकता, दाखवू शकता. 2 पंच आहेत, दोन्ही पंच या ठिकाणी सक्षम आहेत. दोन्ही पंचांना तुम्ही विचारू शकता. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. लक्षात असू द्या, जो तुमच्याकडे 2 पंच आहेत, तुम्हाला जर एका अंपायरचं म्हणणं पडत नसेल तर दुसरा पंच आहे तुमच्याकडे, लक्षात असू द्या. मात्र आर्ग्युमेंट करू नका, फक्त थोडासा सल्ला मागू शकता किंवा मग विनंती करू शकता. धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावा. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच शैलेश भगत. शैलेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. डाऊन द लेग टाकण्यात आलेला हा चेंडू व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. इथे मात्र एकही रिव्ह्यू नाहीये सध्या आपण जर बघितला, कारण की पहिल्याच वाईटवरती रिव्ह्यू हा गमावला गेलाय खंडेपाडा संघाने. आणि आपण पाहू शकतो वाईटचा या ठिकाणी नक्कीच निर्णय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. त्याला चॅलेंज सुद्धा करू शकत नाही आता, कारण की एक रिव्ह्यू त्यांनी गमावला गेलेला आहे. बघा आपण जर बघितलं तर या षटकासाठी जो वेळ आहे बरोबर 10:30 वाजता इनिंग सुरू झाली होती आणि 10:35 झाली आहेत. षटकाची झाली समाप्ती. अजून सुद्धा 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणि जर या षटकाला या उर्वरित 5 मिनिटांमध्ये पूर्ण केलं नाही तर तुम्हाला अतिरिक्त प्लेयर हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. चला या ठिकाणी आपण पाहतोय किरण आलेत बॉलिंग मार्क वरती. किरण धूम. गाडीची लाईट जर चालू असेल तर गाडी बंद करा. साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गाडीची लाईट चालू आहे कुठल्या तरी. येस ओला.
किरण धूम आलेत बॉलिंगला. किती चेंडू किती धावा? 12 चेंडू 15 धावाची गरज असेल. हो या ठिकाणी विकेट मिळालाय. एकनाथ दादांनी पारितोषिक या ठिकाणी लावलं होतं. मला वाटतं किती 4 डॉट टाकायचे आणि 500 रुपये कमवायचे. तर जबरदस्त विकेट या ठिकाणी मिळालाय आणि सामन्यामध्ये रंगत वाढले. आता 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. ठुमक ठुमक जब हिट चाहे तू पहाड़ी बटोमा छम छमे पायल घुंगरू बजने द्यार खुटमा काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज थँक्यू टीचर. चला फलंदाजाने थोडीशी घाई करायची आहे मैदानामध्ये येण्यासाठी, कारण आपण पाहतोय इथे जोपर्यंत चेंडू पडणार नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा या 5 मिनिटाचा जो टायमर लावलाय तो स्टार्ट करणार नाहीयेत. लक्षात असू द्या, कारण की गोलंदाजीलाच आपण ब्लेम करून जमणार नाही किंवा क्षेत्ररक्षकालाच ब्लेम करून जमणार नाहीये. आपण सुद्धा येण्यासाठी वेळ थोडासा खर्च करता त्याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज किरण आणि नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच विलास जनार्दन माळी. विलास याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे 11 चेंडूमध्ये 15 धावा करण्याची. सूरज आहे, त्याच्यानंतर मला वाटतं संजय आहे आणि त्याच्या जोडीला विलास आहे. ही जोडी फार महत्वाची आहे लोहियानगर या संघासाठी. किरण धूम टू विलास. क्या बात आहे. सुरेख प्लेसमेंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील. बघा ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ते एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. आणि खेळपट्टीवरती रनिंग बिटवीन द विकेटला फार महत्व आहे. जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने कराल तेव्हा नक्कीच समोरच्या संघाला तुम्ही प्रेशराईज कराल. तर इथे आपण पाहू शकतात नक्कीच एक जबरदस्त रन बिटवीन द विकेट बघायला मिळते. आणि या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकली गेले जाऊन पोहोचते ती म्हणजेच एकूण 17 या धावसंख्येवरती 10 चेंडू 13 धावांची गरज. सामना अजून सुद्धा रंगतदार स्थितीमध्ये आहे. खंडेपाडा संघ लगेच सामना सोडत नसतो, तो शेवटच्या चेंडूपर्यंत जातो. हलक्या हाताने सेफ लँडिंग. क्या बात आहे. योगेशच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रक्षण करती माझी एकटी रामावली हातात कावर डोल्यान माया आई तंकडी धावली. थँक्यू डीजे. आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल. आता आपण बघा एक जो विलास आहे, विलास या फलंदाजाने चांगली प्लेसमेंट या ठिकाणी दाखवली गेली. कारण की आपण जर बघितलं तर इथे किरण याच्यावरती आक्रमण न करता फक्त प्लेसमेंटला महत्व दिलंय. बेसिकला फार महत्व या ठिकाणी क्रिकेट विश्वामध्ये आहे आणि ते बेसिक या ठिकाणी नक्कीच फॉलो करताना विलास माळी सरळ बॅटचा जास्तीत जास्त वापर करतोय. हा क्या बात आहे. चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी घातक ठरू शकतो. काय घडलंय तर थर्ड अंपायर कडे डिसिजन हे पेंडिंग आहे, पाहणं गरजेचं आहे. पंच बेल्स अगोदरच डिस्ट्रॉय झालेले आहेत पायानं. पण त्यानंतर थांबा 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 अजून थांबा थांबा पुढे बोलतोय. नो आर्ग्युमेंट्स अन्यथा पेनल्टी. लक्षात असू द्या कुठलाही प्लेअर असो. हा आम्ही बोलतोय अगोदर, अजून डिसिजन दिलेलं नाहीये. मात्र पूर्ण स्टंप हे डिस्ट्रॉय झालेले आहेत आणि खेळाडू हा क्रीजच्या बाहेर आहे. तर हा फलंदाज या ठिकाणी बाद असेल.
चला धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा धावफलकावरती लागल्यात. तर आपण पाहतोय जर स्टंप डिस्ट्रॉय झाले नसते तर या ठिकाणी नाबाद ठरला असता. मात्र सर्व यष्ट्या ह्या उद्ध्वस्त केल्या गेल्या होत्या, त्यामुळं हा बाद ठरवला जाईल. हो हो हो, थोड्या अंतराने वाचलाय असं वाटतंय. मात्र वाईड बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. धावसंख्या आपण जर बघितली तर धावसंख्या झाली 23 धावा. आता 8 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. आपण जर बघितलं तर सामना थोडासा सोपा आहे, मात्र विकेट या ठिकाणी पडल्यात. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आरंभ कोम. क्या बाद आहे, मात्र हवेमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी जल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. आरंभ. चला या ठिकाणी आपण पाहू शकतात चेंडू टाकून झालेत. अजूनपर्यंत आपण जर बघितलं तर 5 म्हणजे 7 चेंडू 7 धावांची गरज असेल. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं ऑन साइडला हाजल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता 6 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज. क्या बात आहे. इथे आपण जर बघितलं यस डीजे दिलांशी लागेल निघाली नागोबा डोलाया लागला. दिलांशी लागेल निघाली नागोबा डोलाया लागला. दिलांशी लागेल निघाली नागोबा डोलाया लागला. थँक यू डीजे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मयूर आलाय आणि मयूर याने भरपूर वेळा कमी धावसंख्या डिफेंड करण्याचा कारनामा केलाय. मात्र शेवटच्या चेंडूवरती जो मोठा फटका आला त्याच्यामध्ये थोडासा रिलॅक्स झालाय लोहियानगर हा संघ. आणि धूम जो वैभव होता त्याच्या षटकामध्ये हो 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 काय करते नाही. इथे मात्र संघ जिंकलाय. सरते शेवटी चांगली लढत दिली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल कितकी बॉईज खंडीपाडा या संघाचे खूप खूप आभार. आणि